शिरोळ शहरात सध्या एका वादग्रस्त नगरसेवकाच्या वर्तनाची चर्चा चहाच्या टपरीपासून ते हॉटेलपर्यंत आणि सोशल मीडियापासून चौकाचौकात रंगू लागली आहे. साखरेची पातळी वाढली की माणूस एवढा आक्रमक होतो का, हा प्रश्न नागरिकांना पडू लागल्याचे चित्र दिसून येते. काही दिवसांपूर्वी एका शालेय कार्यक्रमात शिक्षक, पालक, महिला आणि विद्यार्थ्यांसमोर संबंधित नगरसेवकांनी केलेल्या कथित वर्तनाची चर्चा अद्याप थांबलेली नसतानाच पोलीस स्टेशनसमोरील एका हॉटेलमध्ये पुन्हा एकदा रंगतदार प्रसंग घडल्याची चर्चा सुरू आहे. प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार हॉटेलमध्ये हॉटेल मालक, काही नागरिक आणि पत्रकार निवांतपणे गप्पा मारत बसले होते. विषय होता वादग्रस्त नगरसेवकाचं कृत्य. एवढ्यात अवैध मटका व्यवसायातून मिळालेल्या पैशातून झालेल्या नगरसेवक महोदयाची एंट्री झाली आणि वातावरण अचानक शांततेतून थेट वादळाकडे वळल्याचं सांगितलं जात आहे. अवैध मटका व्यवसायातून मिळालेल्या पैशाच्या जोरावर या नगरसेवकानं सुरुवातीला मोठ्या आवाजात बोलणं, त्यानंतर जोरजोरात ओरडणं आणि मग थेट पत्रकारांच्या दिशेने धाव घेण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा नागरिक करताना दिसत आहेत. उपस्थितांना काही क्षणासाठी वाटलं की कदाचित एखाद्या नवीन मराठी चित्रपटाचं शूटिंग सुरू झालंय की काय. विशेष म्हणजे पत्रकार शांतपणे बसून हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये टिपण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जातं. मात्र हे पाहून नगरसेवकाचा उत्साह आणखीन वाढल्याचं काही जण विनोदानं सांगतात. मोबाईलला पण बातमी व्हायची होती बहुतेक, अशी मिश्किल टिप्पणी काही उपस्थितांनी केल्याचं ऐकायला मिळतं. या सगळ्या गोंधळात काही नागरिकांनी हॉटेल मालकाला विचारलं, अहो हे नेमकं काय सुरू आहे? त्यावर मालकानं हसत उत्तर दिल्याची चर्चा आहे. काही नाही हो, साखरेची पातळी वाढली की असं थोडंफार होतं, बस. एवढं ऐकताच नागरिकांमध्ये नवीन संशोधनाला सुरुवात झाली आहे. काहींनी गमतीनं सुचवलं आहे की आता शहरात रक्तदाब आणि साखरेची तपासणी शिबिरांसोबत राग नियंत्रण शिबिर देखील भरवावं. एका ज्येष्ठ नागरिकानं तर मिश्किल प्रतिक्रिया देताना म्हटलंय की पूर्वी आम्ही ऐकायचो की साखर वाढली की चहा गोड होतो, पण आता साखर वाढली की आवाज गोड न होता मोठा होतोय, हे पहिल्यांदाच पाहतोय. घटनेनंतर अनेकांनी पत्रकारांनी दाखवलेल्या संयमाचं कौतुक केलं. दरम्यान संबंधित नगरसेवकाच्या प्रभागातील काही नागरिकांनीही त्यांचं वर्तन, कृत्य यावरती नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जात आहे. प्रभागातील अनेक लोकांचे संस्कार मटका लावून देशोधडीला लावले. लोकप्रतिनिधी हा जनतेच्या प्रश्नासाठी असतो की चर्चेचा विषय बनण्यासाठी, असा प्रश्नही काही जण उपस्थित करतात. शहरात आता नवीन म्हण प्रचलित होण्याची चिन्ह दिसत आहेत. साखर वाढली की डॉक्टरकडे जा, पण आवाज वाढला की लोक चर्चा करायला लागतात. अर्थात या सर्व चर्चांमागील सत्य काय आहे हे मात्र शिरोळकरांना काही दिवस तरी चर्चेसाठी भरपूर विषय मिळाला आहे, हे मात्र नक्की. मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप गोड.